जनरली कोणाचं तिकीट कापून कोणाला शेवटच्या मिनिटाला दिले तर राग तर येतोच. तुम्हाला राग नाही आला? नाही चांगलं तर नाही वाटलं. एक गोष्ट खरी आहे, चांगलं नाही वाटलं. कारण थोडं सेन्सिटिव्ह सुद्धा लहानपणापासूनच आहे तर पण परमात्म्याने सद्बुद्धी दिली मला. देवाची कृपा आहे आणि अजून काही नाही बोलणार. देवाची कृपा आहे, की मग ते तर मग पहिल्यांदा एम-एल-ए कधी झालात? 77 मध्ये. ते पण चौधरी चरण सिंगनी मला चिन्ह मिळवून दिलं, जनसंघातून. कारण त्यांची मीटिंग जी मी प्रोसाईड केली होती, 3-4 मिनिट बोललो होतो. पण तिथून टेक ऑफ केल्यानंतर तेव्हा जे ते लखनौला गेले, तर तिथे पंडित माधवप्रसाद त्रिपाठी, रवींद्र किशोरजी हे आमचे लीडर होते तेव्हा. त्या लोकांना सांगितलं की हे जनसंघाचे एक तिकीट आमच्याकडून त्या मुलाला राजनाथला द्यावे. पण जे इथे 4 महिन्यानंतर असेंब्लीचे इलेक्शन झाले, जे नाव गेले होते, आसारामजी यादव सिटिंग एम-एल-ए होते, त्यांचं नाव गेलं होतं. पण जेव्हा दिल्लीला आलो, चौधरी चरण सिंग बोलले, की "एक तिकीट जनसंघाचे लोक आम्हाला देऊ शकत नाही का?" त्यांनी त्यांचं नाव कापून माझं नाव तिथे टाकलं आणि मी एम-एल-ए झालो.